नमस्कार आदाब, न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। जळगाव जामोद प्रतिनिधी शेख आबिद यांची रिपोर्ट। आज दिनांक 27 जानेवारी 2026 रोजी जळगाव जामोद प्रभाग क्रमांक 4 व 5 मधील विकासकामे तातडीने करण्याची काँग्रेसची मागणी। जळगाव जामोद नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक 4 व 5 मधील विविध प्रलंबित विकासकामे तातडीने हाती घ्यावीत, अशी ठाम मागणी काँग्रेस पक्षाच्या वतीने निवेदनद्वारे करण्यात आली। नगरसेविका सय्यदा फरजाना बी सय्यद अफरोज यांनी केली आहे। यासंदर्भात काँग्रेस पक्षाचे नेते व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना लेखी निवेदन सादर करण्यात आले। निवेदनात नमूद करण्यात आले आहे की प्रभाग क्रमांक 4 व 5 मधील अंतर्गत रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब झाली असून नागरिकांना दैनंदिन जीवनात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। विशेषतः पावसाळ्यात रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वाहतूक विस्कळीत होत असून नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे। त्यामुळे विविध ठिकाणी पेवर ब्लॉक रस्त्यांचे काम तातडीने करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे। यासोबतच सुलतानपुरा मस्जिद समोर व सुभेदारपुरा चौक येथे हायमास्ट लाईट उभारण्यात यावेत, जेणेकरून रात्रीच्या वेळेस प्रकाशाची सुविधा मिळून परिसरातील सुरक्षितता वाढेल, असेही निवेदनात नमूद आहे। तसेच नागरिकांच्या सामाजिक व सांस्कृतिक गरजा लक्षात घेता शादीखान्याचे बांधकाम व सौंदर्यीकरण करण्याची मागणी करण्यात आली आहे। प्रभागातील धार्मिक व ऐतिहासिक स्थळांचे जतन व सौंदर्यीकरण व्हावे, यासाठी फौसुमिया दर्गा तसेच राजा बितुहरी नाथ मंदिराच्या सौंदर्यीकरणाचे काम करण्यात यावे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली। याशिवाय प्रभाग क्रमांक 4 मधील लायब्ररीज भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणीही निवेदनात ठळकपणे मांडण्यात आली आहे। यावेळी काँग्रेस पक्षाचे नेते बाबूभाई जमादार, अविनाश उमरकर, अमर पाचपोर, सय्यद अफरोज, अझहर देशमुख, डॉक्टर शाकीर खान, भारसा कळेसर, सय्यद बहोद्दीन, अजय राजपूत, जुनेद शेख, हुसेन राही, इम्रान खान, मजीद जमादार, सय्यद अमीर, शारिक कैफ, हारिस भाईजी, शेख मोबिन, युनुस भाई, मुजाहिद मोमीन, शेख रिजवान, शेख नफीस यांच्यासह काँग्रेस पक्षाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। नगर परिषदेने या मागण्यांची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने विकासकामांना मंजुरी देऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात करावी, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली। दूसरी बना लीजिए। स्टार्ट। आज जळगाव जामोद कांग्रेस पक्ष की तरफ से एक और निवेदन जो दिया गया, वो जन्म दाखला और जो मृत्यु दाखले का जो विषय यहाँ पर सबसे ज्यादा सेंसिटिव है, जिसके बारे में हर आदमी की कंप्लेंट है कि जब भी नगर पालिका के अंदर जाओ तो एक दिन में जन्म दाखला मृत्यु दाखला नहीं मिलता। दूसरा ये कि जिसकी जन्म दाखले की नोंद नहीं है उसको नोंद नहीं का दाखला चाहिए रहता। उसके लिए भी यहाँ पर जो प्रोसेस है वो बहुत ज़्यादा लेंदी किया गया है। 8 से 9 कागजात जो मांगे जाते हैं। हमने सीओ साहब से रिक्वेस्ट की कि जन्म दाखला और मृत्यु दाखला ये सेम डे में दिया जाए। दूसरा डिमांड ये किया कि जो नोंद नहीं का दाखला है, इसके अंदर जो डॉक्यूमेंट्स है वो जितना कम से कम हो सके उसमें नोंद नहीं का दाखला दिया जाए। उसके साथ ही जो स्पेलिंग की जो मिस्टेक्स आती है, खासकर जो उर्दू नाम के लोग हैं, उसको किस तरीके से बेहतर किया जा सकता है उसको किया जाए। और अगर स्टाफ की कमी जन्म और मृत्यु दाखले के डिपार्टमेंट के अंदर अगर हो तो उसको दूर किया जाए। इसके लिए भी एक निवेदन आज कांग्रेस पार्टी की तरफ से यहाँ पर सीओ साहब को दिया है।